सौंदानामधील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यू प्रकरणी टिप्पर चालक भोजराज देवकरला अटक. परळीमध्ये राखेची वाहतूक करताना टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला. खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आज केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. देशमुख हत्या प्रकरणातील चाटे आरोपी असल्यामुळे सीआयडीने केज न्यायालयाकडे चाटेच्या कस्टडीची मागणी केली होती. विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही. जरी फोन सापडला नाही तरी तो 6 ते 10 तारखेच्या दरम्यान कोणाशी बोलला ते समजलं पाहिजे. सुरेश धस यांचं सरपंचांच्या हत्येबाबत वक्तव्य. सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा. कराडवरती मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा. सोलापुरामध्ये वैभव वाघे या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रमोद गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असून त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्याची मागणी. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावरती भीषण अपघात. लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पिकअपची धडक. 8 जणांचा मृत्यू झालेले सगळे कामगार असल्याची माहिती. नाशिक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या स्टेटसचा शेवटचा व्हिडिओ समोर. धरणगावातील देवस्थानावरनं परत येताना घटना घडली. सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं लावू या वैभव नाईकांच्या वक्तव्याचा नारायण राणेंकडनं समाचार. विमानतळाला टाळं मारून दाखव, नाही तुझ्या घराला टाळं मारलं तर नारायण राणे नाव सांगणार नाही, राणेंचा इशारा. दैनिक सामनामध्ये मित्रपक्ष काँग्रेसवरच आगपाखड. केजरीवालांना देशद्रोही ठरवणं काँग्रेसला शोभत नाही. सामनातनं कान पिचक्या. काँग्रेस मोदींना एकटी रोखू शकत असेल तर त्यांनी जरूर रोखावं असा चिमटाही. शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. त्यांच्या राजकारणाला तुम्ही 20 फूट खोल गाडलं. उद्धव ठाकरेंनाही अद्दल घडवली. अमित शहांचा शरद पवार उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मंत्र्यांना समज. काम करताना प्रतिमा चांगली ठेवा. सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, शहांचे निर्देश. मोदींना हरवता येत नाही लक्षात आल्यावरती विरोधकांनी देशात आणि राज्यामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला. फेक नरेटिव्ह तयार केलं. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. अमित शहांचं मोठं दुःख आहे. महाविकास आघाडीचा लोकसभेचा विजय त्यांना पचत नाही. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंतांचं अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर. अनैसर्गिक युती जास्त काळ टिकत नाही. रत्नागिरीमध्ये उदय सामंतांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होत असल्याचाही सामंतांचा टोला. बदलापूरच्या कथित एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवरील आज सुनावणी. अक्षय शिंदेंच्या वडिलांकडनं मुलाच्या हत्येच्या आरोपाची याचिका दाखल. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्जावरती 15 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. त्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. टोरेस कंपनी घोटाळ्या प्रकरणातील आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. अटक आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे पुढील रिमांडसाठी हजर केलं जाईल. टोरेस कंपनीचा 1,90,00,000चा ऐवज पोलिसांकडनं जप्त. तुर्भेच्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून मुद्देमाल जप्त. टोरेस घोटाळ्याची माहिती पोलिसांना आधीच दिली होती. पोलिसांनी सहकार्य न केल्यामुळे टोरेस घोटाळ्यातील आरोपी फरार. तक्रारदार अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारींचा आरोप. मुंबई महापालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यामुळे औषध पुरवठादारांकडनं औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा. महापालिकेकडनं 120 कोटींची थकबाकी. जून जुलैमध्ये विकास कामं सुरू करून कामाची निविदा आणि वर्क ऑर्डर ऑगस्ट महिन्यामध्ये. नागपूरच्या सावंग ग्रामपंचायतीतला धक्कादायक प्रकार. तर सीईओकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण. स्थानिक स्वराज्य संस्थेला सर्वजण आपापले लढतात, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जपाव्या लागतात. शेगाव दौऱ्यात छगन भुजबळांचं वक्तव्य.
लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून आपली नावं काढावी, नाहीतर त्यांच्याकडनं दंडासह वसुली करता येईल. छगन भुजबळांचा इशारा. किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाने 1100 बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांचा आरोप होता. या संदर्भात तहसील कार्यालयाची भेट घेणार. रायगड जिल्ह्यातनं 6 बांगलादेशी नागरिकांना महाड MIDC पोलिसांकडून अटक. 5 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश. अकोल्यामध्ये काँग्रेसचा आज जिल्हा मेळावा. भाजपच्या ताब्यातील अकोला पश्चिम मतदारसंघ 30 वर्षांनंतर ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह. ही पिढी संपण्याच्या अगोदर सीमा प्रश्न सोडवू, अन्याय सहन न करण्याची शिकवण मिळाली आहे. बेळगावात तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा मेळाव्यामध्ये रोहित पाटलांचं वक्तव्य. साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच निरोप घेणार. 31 जानेवारीपर्यंत वाघनखं पाहता येतील. यानंतर ती नागपूरच्या संग्रहालयात पाहता येतील. शेगाव तालुक्यातील केसगळती बाधित गावामध्ये आज दिल्ली चेन्नईचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ICMRचे शास्त्रज्ञ संशोधनासाठी येतील. तज्ज्ञांचं पथक भेट देईल, पाहणी करेल. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती. नवी मुंबईमध्ये भरधाव कारच्या धडकेत 2 तरुणींचा मृत्यू. कोपरी इथं पाम बीच मार्गावरची घटना. अपघातानंतर कार चालक फरार. APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांकडून भायखळ्यामध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. वाहनापूर्वी पार्किंग खरेदी करण्याचं धोरण राज्यात लागण्याची शक्यता. परिवहन विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्यामध्ये या धोरणाचा समावेश. मिरज मार्गे जाणारी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस 18 जानेवारीपासून 2 महिन्यांसाठी रद्द. केरळला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅसर रॉक ते कुलेम स्थानकांमधील कामासाठी निर्णय. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी MSRDCच्या पुन्हा हालचाली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव. महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता. टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाचा धाराशिव आणि बार्शी परिसरामध्ये वावर. या वाघाला कैद करण्यासाठी आजपासून शोध मोहीम. चंद्रपुरातून 10 जणांची रेस्क्यू टीम. मुंबईवर पुन्हा धुकं दाटण्याचा अंदाज. किमान तापमान आज घसरणार. यामुळे मुंबईतील गारठा वाढण्याची शक्यता. गोंदियातल्या काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका. धुळे जिल्ह्यात धुका आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात. गव्हाच्या पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महाग. 120 रुपये किलोने मिळणारा वाल तब्बल 200 रुपयांवरती, तर 60 रुपयांना मिळणारी वांगी 100 रुपयांवर. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पंढरपूरच्या भाजी मंडईमध्ये 60 प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध. शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी मंडईमध्ये तब्बल 87 प्रकारच्या भाज्या. चाळीसगावातील उन्हाळी भात पिकांना गोसेखुर्द धरणातनं मिळालं पाणी. पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातनं पाणी वाटपाला प्रारंभ. सोलापुरामध्ये ड्रीम फाउंडेशनच्या वतीने चुलीवर भाकरी बनवण्याची स्पर्धा. बेकारी आणि बेकरी मुक्त समाजासाठी भाकरी या उद्देशाने स्पर्धेचं आयोजन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.